ही 50 वर्ष लग्नाची, कधीतरी गाठ बांधलेली मागे, एक वैभव जोशीची खूप छान कविता मला मिळाली याच्यावर. ही अनोखी गाठ कोणी बांधली, ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला, रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली, नाते जरी आहे नवे का ओळखीचे वाटले, नाते जरी आहे नवे का ओळखीचे वाटले, हे श्वास दोघांचे कधी स्पर्शाविनही गुंतले, हे श्वास दोघांचे कधी स्पर्शाविनही गुंतले, ही वाट कुठली जागली, दोघातुनी ती चालली, माझे बहर सारे तुझे, माझे प्रहर सारे तुझे, साऱ्या क्षणांवर नाव गेले कोरले माझे तुझे, साऱ्या क्षणांवर नाव गेले कोरले माझे तुझे, हे बंद जुळले त्या क्षणी, हे बंद जुळले त्या क्षणी, जणू लाभली संजीवनी, जणू लाभली संजीवनी. तर ही अशी अनोखी गाठ बांधलेली आणि तुम्ही ती निभावून नेली आहे, हे फार महत्त्वाचं आहे आत्ताच्या युगामध्ये. स्पेशली मी त्याला तपश्चर्याच म्हणतो. तर जसं आशाताई आपल्याला सोडून गेल्या, तशाच एक मराठी गायिका मागच्याच आठवड्यात त्यांचं निधन झालं, सुमन कल्याणपूर. तर त्यांच्या एखाद्या गाण्याशिवाय मैफल पूर्ण होणं शक्य नाही. तर त्यांनी पण खूप गाणी गायली आहेत आणि फार तुम्ही जर त्यांचा अभ्यास केला तर संगीतकार अशोक पत्कींच्या बरोबर त्यांनी 80च्या दशकामध्ये एक अल्बम केला होता आणि ती त्यांची खूप सुंदर गाणी आहेत, फार श्रवणीय. त्याच्यामध्ये हरिप्रसाद चौरसियांची बासरी वगैरे पण आहे. ते म्हणे एकाच ह्याच्यात राहत होते, म्हणजे अशोक पत्की आणि चौरसिया, आणि ते त्यांच्या घरी बसून प्रॅक्टिस करायचे वगैरे, असं ते त्यांची हे आहे गंमत. तर ती अशोकजी परांजपेंनी ती गाणी लिहिलेली आहेत. त्यातलं एक गाणं सादर करते आहे मानसी. कीटकीच्या वनी तिथे नाचला ग मोर, कीटकीच्या वनी तिथे नाचला ग मोर, गहिवरला मेघनभी सोडला ग धीर, कीटकीच्या भाव फूल रा